तळोजा परिसरातील काही गावांमध्ये जन्म प्रमाणपत्रांच्या नोंदीबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। सोमय्या यांनी आज तळोजा परिसरातील गावांना भेट देत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला व संबंधित कागदपत्रांची माहिती घेतली। त्यांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी अपात्र व्यक्तींना जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा संशय असून अशा नोंदींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। संबंधित प्रमाणपत्रांपैकी काही नावे मतदार यादीत समाविष्ट असण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी निवडणूक आयोगानेही या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली। या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन व पनवेल पोलीस ठाणे यांनी प्रकरणाची प्राथमिक पडताळणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। अधिकृत तपासाअंतीच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। दरम्यान या आरोपामुळे तळोजा परिसरात राजकीय वातावरण तापले असून नागरिकत्व व जन्म नोंदणी प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली आहे। पुढील काही दिवसांत चौकशी अहवालानुसार या प्रकरणात अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। देशी अपात्र लोकांचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा आता येथे पनवेल तालुक्यात वळप गावात पण सापडला आहे। 2667 लोकांनी बाहेरच्या बाहेर आपल्या जन्माच्या नावाची नोंदणी करून जन्म प्रमाणपत्र घेऊन गायब झालेले आहेत। आज इथे सगळे आरोग्य अधिकारी बाकी सगळे अधिकारी पोलीस अधिकारी चौकशी झाली आहेत। पोलीस गुन्हा दाखल करीत आहेत। महाराष्ट्रात हे 6वं गाव आहे। यवतमाळ, जळगाव, संभाजीनगर आणि आता रायगड जिल्ह्यातले गाव आतापर्यंत 60,000 ज्या अपात्र लोक बांगलादेशी लोकांनी अशा पद्धतीने जन्म प्रमाणपत्र मिळवले आहेत। आम्ही जो SIR सुरू होतोय निवडणूक आयोगाचा, हे बांगलादेशी असं खोटं जन्म प्रमाणपत्र घेतात आणि नंतर मतदार यादीत स्वतःचं नाव नोंदवतात। ते खपवून घेणार नाही। या जे कोणी आहे त्याच्यावर कारवाई होणार। मालेगाव मध्ये आतापर्यंत 4400 आता बनावटीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले, ते सगळे रद्द झाले। काल पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की यापैकी 1083 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उद्या भारतीय जनता पार्टीची जे SIR जे स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन मतदाता यादी शुद्धीकरणासाठी डेलिगेशन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला भेटणार आहेत। या सगळ्यांची यादी त्यांना देणार, यांचं नाव मतदार यादीतून काढून टाकलं जाणार। आता हे तर पहिलं सापडलं आहे की 2667 बोगस जन्म प्रमाणपत्र घेतले। त्यांनी निश्चितपणे मतदार यादीत कुठे ना कुठे नाव नोंदवलं असेल। आजचा पण पुरावा आम्ही उद्या निवडणूक आयोगाला देणार। ब्युरो रिपोर्ट तळोजा, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।